नमस्कार मंडळी. कधी-कधी काय होतं ना, की आपल्याला भुका लागतात आणि पण आपल्याला खायचं नसतं चपाती कालवण, तर अशा प्रकारे खिचडी करा. खूप छान लागते. इथं घेतलेल्या आहेत मी भाज्या, ज्या अवेलेबल होतील त्या घ्या आणि माझ्याकडे अवेलेबल आहेत त्या घेतलेल्या आहेत. बघा, बिन तेलाची भाजी करत आहे खिचडी मी. ह्याच्यात मी तेल घातलेलं नाही, सगळ्या भाज्या घालून घेतलेल्या आहेत. डाळ घातलेली आहे, भिजत घातलेली. धुवून घेतलेली आहे डाळ. तांदूळ पण धुवून घेऊन भिजत घातलं होतं, ते घातलेले आहेत आणि हे साधे तांदूळ आहेत. आणि 1 तांब्या पाणी ओतलेलं आहे. ह्यात घालत आहे मी लाल तिखट, हळद, गरम मसाला, चवीनुसार मीठ, लवंग, दालचिनी आणि काळी मिरी आणि कुकर लावून 4 शिट्या करून घेत आहे. 4 शिट्या झाल्यानंतर इथं मी तडका देत आहे. राई, जिरे आणि थोडंसं अद्रकचा. आणि बघा, आपली खिचडी तयार झालेली आहे. किती मस्त वासही सुटलेला आहे. आणि ही खिचडी ती विद्यार्थीही करू शकते, जे आपल्या घरापासून लांब राहतात आणि त्यांना असं बाहेरचं खाऊन कंटाळा आलेला असतो. तुम्ही पण नक्की ट्राय करा. धन्यवाद.